पाहिलं जातो तो विठ्ठल कवटकर त्या संघामध्ये पाहायला भेटेल। दुसऱ्या बाजूने पाहिलं गेलं तर विशाल लुडबे, विनय धुरी, त्यानंतर तेजस लुडबे आपल्याला पाहायला मिळतोय। त्यानंतर प्रकाश सावंत आणि विराज ही स्टारकॅस्टने भरलेला वायरीचा संघ पाहायला मिळतोय। आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहायला मिळतोय तो संघ आपल्याला दिसतोय तो सर्जेकोटचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। एका साईडने पाहिलं मिळलं तर मात्र कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग ज्यांच्याकडे बघितलं जातं, संबोधलं जातं, तो मात्र गोपाळ भट्टा त्या संघाचं प्रतिनिधित्व करताना नक्कीच पाहायला भेटेल। दुसऱ्या साईडने पाहिलं गेलं तर मात्र अक्षय घाटवळ सारखा एक आत्ताच्या सध्याच्या बहरात असलेला सर्वात डेंजर फलंदाज त्यांच्या कोठ्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। दुसऱ्या साईडने लितेश लोणे हा देखील तेवढाच घातक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। प्रवीण कुबल हा सुद्धा तेवढीच चांगली गोलंदाजी आणि सौरभ नाईकची ही 4 षटकं खेळणं मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच सत्व परीक्षा ही फलंदाजांची असेल। मात्र पाहिलं गेलं तर दोन्ही संघांवरती तेवढीची पुरेशी स्टारकास्ट असलेले दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत। आता पाहिलं गेलं तर मात्र सलामीला कुठचा फलंदाज ह्या मैदानाच्या आतमध्ये काय रणनीती आखली जाईल ती अयान 11 संघाच्या बाजूने हे पाहणं, हे जोखणं मात्र गरजेचं असेल। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा मैदानाच्या आतमध्ये देऊया। आपल्याला पाहायला मिळतात 2 तुल्यबळ संघ मैदानाच्या आतमध्ये जुळताना पाहायला मिळतात। एका साईडने पाहिलं गेलं तर अयान 11 हा संघ, सर्जेकोट हा संघ दिसतोय, तर दुसऱ्या साईडने वॉरियर्स वायरी हा संघ पाहायला मिळतोय। एकदा जोरदार टाळ्यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया। एकेश्वरी क्रिकेट संघ आयोजित कैलासवासी हेमंत एरागी यांच्या स्मरणार्थ कैलासवासी सुनील पराडकर भव्य दिव्य कुली एक गाव एक संघ क्रिकेट स्पर्धेचा महाअंतिम सोहळ्याला एकदा तुमच्या सर्वांच्या साक्षीने परत एकदा शुभेच्छा देऊन ह्या मॅचला सुरुवात करूया। प्रेझेंटेशन बॉक्समधनं बदल पहिल्याच क्षणी होतोय। प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे जवळचे मित्र चिन्मय पराडकर हे मायक्रोफोनवरती जोडले जात आहे। तोपर्यंत मी योगेश पेंडुरकर काही वेळांसाठी तुमची रजा घेतोय। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद योगेश पेंडुरकर। पुन्हा एकदा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कायेषु सर्वदा गणपती गजाननाक वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांका मानाचं मुजरो करून मी चिन्मय पराडकर तुमचा सगळ्यांचा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा झालझुल मैदानावरती एकेश्वर दांडी आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आणि या क्रिकेट स्पर्धेतील आजचा शेवटचा अंतिम रणसंग्राम वॉरियर्स वायरी वर्सेस अयान 11 सर्जेकोट या सामने दरम्यान मी चिन्मय पराडकर तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करताय। जमलेल्या तमाम मंडळींका झालझुल दांडी मैदानावरती पहिला षटक राज तोडणकर, पॉवर प्लेचा षटक लोकल बॉय वंडर बॉय दांडीगावचो समोर खेळाडू गोपाल भट्टा। पहिलो चेंडू सुंदर चेंडू म्हणून राज तोडणकर एक युवा गोलंदाज गोपाल भट्टा। दरम्यान पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर राज तोडणकर, आपल्या नावाक साजीसुजी गोलंदाजी राज तोडणकर याची। आता मात्र मोठो फटको मारूचो तो मात्र निश्चितच चेंडू बॅटची कड घेऊन पाठच्या दिशेन सीमारेषे लगत जातली। 2 धावांची धावान काढतलो, 2 धावेन आपल्या धावांचो श्री गणेशा करतलो, 2 धावेन धावसंख्येवर धावसंख्या होतली 2 अशांकार 2 चेंडूंचो खेळ संपलो। निश्चितच गोपाल भट्टा या एक टेनिस क्रिकेट पटलावरचा मोठा नाव केरवाडा क्रिकेट संघ या संघाच्या बाजून कित्येक वर्ष आपण खेळताना बघतो। मात्र आज अयान 11 सर्जेकोट संघाच्या बाजून सुंदर चेंडू फुलटो चेंडू तो पुरेपूर फायदो, एक धाव निश्चित धावन करतलो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी ही धाव पूर्ण। निश्चितपणे 2 धावेन धावसंख्येवर धावसंख्येत 4 असे अंकार, 3 चेंडूंचा खेळ संपलो। पहिला पॉवर प्लेचा षटक अंता हाताळताना राज तोडणकर लोकल बॉय वंडर बॉय जे काही ग्राउंडचा पुरेपूर अनुभव। माझ्यासोबत साथी कमेंटेटर योगेश पेंडुरकर सर, नाना नाईक सर, तसेच स्कोरर कल्पेश रोगे आणि माझे जमलेले तमाम मान्यवर कक्षातले मान्यवर। 4 चेंडूंचा खेळ संपलो, धावसंख्या 4 असे अंकार। अजून पर्यंत गोपाल भट्टा सारख्या मोठ्या फलंदाजाक आपली बॅट उघडाव देना नाही तो गोलंदाज राज तोडणकर। आपल्या नावाक साजेसुजी गोलंदाजी षटकातील पुढचो चेंडू 5वो चेंडू राजचो। पुन्हा एकदा फुलटो चेंडू खराब चेंडू सुंदर फटको, एक धाव निश्चित धावन करतलो। आउटफील्ड थोडासा स्लो असल्यामुळे 2 धाव पूर्ण, 2 धावेन धावसंख्येवर धावसंख्या 6 असे अंकार।
5 चेंडूंचो खेळ संपलो. षटकातील शेवटचो भैराई घालणारो चेंडू, 9-2-12 करणारो चेंडू आणि बराच काय सांगणारो चेंडू. राज तोडणकर समोर फलंदाज गोपाल भट्टा. सुंदर चेंडू, आता मात्र मारलेलो चेंडू, चेंडू जाता सीमारेषे लगत, मात्र सुंदर क्षेत्ररक्षण विनय धुरी. धाव संख्या 7 अशा अंकार. पहिल्या षटकाचो खेळ संपलो. धाव संख्या 7 अशा अंकार. मित्रांनो 7 ही धावसंख्या क्रिकेटच्या पटलावर एक मोठी धावसंख्या मानली जाता, कारण इंद्रधनुष्याचे रंग 7. आपण लग्न केल्यानंतर फेरे मारतो ते 7. जगातली आश्चर्य 7. महेंद्रसिंग धोनीच्या जर्सी क्रमांक असा तो पण 7 आणि मैदानात धाव संख्या झाली ती अयान 11 संघाची 7. दरम्यान वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरा षटक घेऊन गोलंदाज प्रकाश सावंत. पंच बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा इशारा करतात, म्हणजेच कोणता तरी मोठो इरादो असतो गोपाल भट्टा आणि लतेश साळगावकरचो. अजूनपर्यंत लतेश साळगावकर मात्र काय स्ट्राईक गावना नाही. निश्चितच कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग जे का ओळखला जातात तोच गोपाल भट्टा सर. स्ट्राईकच्या दिशेने 60 अंकार खेळताना वैयक्तिक 7 धावा, पण कौतुक करूचा लागतला राज तोडणकरचा. एक युवा गोलंदाज घरच्या मैदानावर कशी काय गोलंदाजी करताना करू गोई, मात्र राज तोडणकर ह्याच्याकडनं शिकाकोया. समोर फलंदाज गोपाल भट्टा, एक मोठा नाव असताना सुंदर गोलंदाजी करना. पहिलो चेंडू प्रकाश सावंतचो, सुंदर गोलंदाजी. राजच्या पावलावर पाऊल टाकून सुंदर गोलंदाजी, कंजूसी गोलंदाजी करताना बघतो होते प्रकाश सावंत. का लेग बायच्या स्वरूपाची एक धाव, एका धावेन धाव संख्येत भर. धाव संख्या 8 अशा अंकार. पुन्हा एकदा 7-8 पावलाचा रन प्रकाश सावंतचा फिरकीचो जादूगर जे का ओळखलं जाता वॉरियर्स वायरी संघाच्या बाजून. आता मात्र मोठो फटको, सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक वाव. षटकार लतेश साळगावकर ब्रँडेड षटकार. डीजे अमान. लतेश साळगावकर मात्र स्ट्राईक वर इल्या आखाव निघे वागताना दिसता. पुन्हा एकदा लतेश साळगावकर. आता मात्र झेल उलटा, क्षेत्ररक्षक झेलच्या पाठी धावता, मात्र चेंडू काय क्षेत्ररक्षकाक भेटणार नाही. 2 धावा निश्चित धावन करतलो. 2 धावेन धाव संख्येत भर. धाव संख्या 2 पोतली. 16 शंकर बिन गडीबाद 16. सुंदर सुरुवात, मराठी कवितेची आठवण करून देणारी सुरुवात. ज्ञानदेवी रचिला पाया तुका झालासी कळस. म्हणजेच पाया जर तुमचा मजबूत असाल तर कोणती केवढी पण इमारत बांधा ती मजबूतच होतली. तसोच मात्र आपलं पाया मजबूत करतात गोपाल भट्टा सरांनी लतेश साळगावकर. पुन्हा एकदा मोठो फटको, हाय हॅलो टाटा करत चेंडू जातो अखंड पहिल्याडी, गडग्या पार, माटवा पार. 6 धावांसाठी डीजे. या स्पर्धेदरम्यान मिनल परब मॅडमांचा आगमन झालेलं आहे. एकेश्वर मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन. दरम्यान 5 चेंडूंचा खेळ संपलो. धाव संख्या 23 असे अंकार. षटकातलो शेवट चेंडू भैराई घालणारो चेंडू प्रकाश सावंतचो. आतापर्यंत सुंदर फटकेबाजी गोपाळ भट्टा आणि लतेश साळगावकर याच्या बॅटमधून उगवली. आता मात्र खैत्री भर काढलो चेंडू. पंचांका नो चेंडू घोषित करू भाग पडणारो चेंडू. निश्चितच चेंडू जातलो आकांड्या पहिलाडी 4 धावांसाठी. आपण तोपर्यंत डीजे अमनकडे होऊया.
बघा एक आठवण दत्तली आणि मालवणीत नांगोचा आला तर नांगर गेलो तो गेलो आणि धावाचा नवीन भरिया सुद्धा घेऊन गेलो. नो चेंडू फ्री हिट आणि फ्री हिटची संधी गोपाल भट्टासरांका उडालेलो कारण जो थेट जाऊन पडतलो डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट मटवर डायरेक्ट गडग्यात माडाच्या मुळात. सावंत दुसऱ्या षटकात धावा देता तो 27. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राज तोडणकर रफ्तार का बादशाह म्हणून जे का ओळखला होता राज तोडणकर बॉलिंग मार्कवर. पहिला षटक सुंदर फेकला होता तोच राज तोडणकर पुन्हा एकदा लतेश साळगावकर समोर. वैयक्तिक दुसरा संघातर्फे तिसरा षटक पहिल्या चेंडवार कटकेर बोट जागेर पलटी टांगा पलटी घोडे परार षटकार डीजे. साळगावकर याची बॉयड बोलाक लागली. निश्चित पहिल्या चेंडूवर मोठो षटकार. दुसरा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा सलगच्या दुसऱ्या चेंडूवर चेंडू जातलो सीमारेषेवर आकांडे पार गडगे पार डायरेक्ट चंद्रार षटकार. राज तोडणकर थोडस महागडू ठरता. पहिला षटक सुंदर फेकला होता मात्र आता लतेश साळगावकरची बॅट बोलाक लागली. निश्चितच तिसरा चेंडू राज जो विकेटच्या शोधात राज तोडणकर असतो स्वतःच्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर. सुंदर चेंडू ब्लॉक होलचा चेंडू क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र जे का म्हटला जाता तो चेंडू पोलांडो चेंडू पुआंडो चेंडू जे का म्हटलं जाता मालवणीत तो चेंडू फेकण्यात यशस्वी आलो. धाव संख्या 47 षटकात खूपच मागडो ठरलो होतो प्रकाश सावंत मात्र सलगच्या 2 चेंडूवर राज तोडणकरच्या 2 षटकार भोग गावले. चौथो चेंडू राजचो समोर फलंदाज गोपाल भट्टा रिव्हर्स स्वीप चो फटको मात्र चेंडू जाता निर्धाव बाकीचं काम पूर्ण करतो यष्टरक्षक विठ्ठल कवटकर. 4 चेंडूंचो खेळ संपलो. धाव संख्या स्थिरावली होती 47 धावा. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू आता मात्र पॉइंटच्या कपावर मारलेलो सुंदर फटको चेंडू जाता आकांड पैलडी आणि 4 धावा. सुंदर फटको आणि 4 धावांनी धावसंख्येत पोतली. तो 9 दोबारा करणार चेंडू गोपाल भट्टा सर फुलटॉस चेंडू जातलो आणि सुंदर झेल टिपता क्षेत्ररक्षक पहिला कलाम गोपाल भट्टा सरांच्या नावान आणि मैदानामध्ये ड्रिंक टॉली पुरस्कृत केलेली असा आनंद पराडकर. धाव संख्या 2 स्थिरावली. एक गडी बाद 51 षटकार. याच्यानंतरचा समालोचन करू माझे साथी कमेंटेटर योगेश पेंडुरकर सर येतील आणि मी चिन्मय पराडकर तुमची तमाम मंडळींची थोड्या वेळासाठी रजा घेते. धन्यवाद.
धन्यवाद चिन्मय. यादीचा आवाज आपण ज्यांचा ऐकत होतो तो आमचा जवळचा मित्र चिन्मय फराडकर. चिन्मय, तुझं खूप खूप सहर्ष स्वागत या मॅच दरम्यान. परत एकदा आपण मेगा फायनलमध्ये ग्रँड फिनालेमध्ये येतो. दोन तुल्यबळ संघ आज मात्र महत्त्वपूर्ण ग्रंथिका जो दोन संघांमध्ये पाहायला मिळतोय. मेगा फायनलचा मुकाबला पाहायला मिळतोय. अयान 11 सर्जिकोड विपक्ष वॉरियर्स वाईर या दोन संघांदरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एकेश्वर क्रिकेट संघ आयोजित कैलासवासी हेमंत इरागी यांच्या स्मरणार्थ कैलासवासी सुनील फराडकर भव्य दिव्य खुली एक गाव एक संघ लीग स्पर्धेतील हा क्रिकेटचा महासंग्राम झालझुल दांडीच्या मैदानावरती आपण आजमावत आहोत. आणि या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेला मी परत एकदा योगेश पेंडुरकर आणि माझ्या साथीने चिन्मय फराडकर व नाना नाईक सर यांच्या मदतीने सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. कल्पेश रोगे स्कोररच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 51 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत स्कोर बोर्ड हा आपल्याला पाहायला मिळतोय. पाहावं लागेल परत एकदा 4थं षटक हाताळताना विराज पाहायला भेटेल. विराज लोडबे स्क्रीनवरती दिसतोय. 4थं षटक हाताळला जात आहे. पहिला चेंडू थोडासा आखूडवाला आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती बोटा हिट करण्याचा मनोमन घेतलेला इरादा आणि त्यावरती मात्र पाहावं लागेल मात्र फेकी अचूक मात्र सुरेख रनिंग बिटवीन द विकेट हे दोन्ही हे बॅटरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. एका साईडला लतेश तर दुसऱ्या साईडला खिलाडियों का खिलाडी. मगाचा सामना जवळजवळ स्वतःच्या फलंदाच्या जीवावरती एकतर्फी बनवला तो अक्षय घाटवळ नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. पाहावं लागेल येणाऱ्या वेळेमध्ये आता मात्र या धावा रोखायचे असतील तर मात्र हे काम मात्र विराजला करावं लागेल. कारण या आधीच्या प्रत्येक सामन्यांवरती मात्र लगाम लावणारी गोलंदाजी या गोलंदाजी स्क्रीनवरनं आपल्याला पाहायला मिळाली होती. ती विराजच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला बहरात असलेला लतेश पाहायला मिळतोय. त्या लतेशच्या बॅटमधनं परत एकदा मोठा फटका फसलाय का मोठा मासा गळाला लागलाय का पाहावं लागेल. समीर कुठचीही चूक करणार नाही या ठाम इराद्याने मैदानाच्या आतमध्ये आपली पावलं थोडीशी स्थिर केली आणि महत्त्वपूर्ण मॅच मध्ये महत्त्वपूर्ण लतेश लोणेचा विकेट हा मैदानाच्या बाहेर मध्ये जाण्या साळगावकरचा विकेट मैदान एकोणतीस धावांची बहारदार कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला लतेश साळगावकरची पाहायला भेटत होती. त्यामध्ये 4 उत्कृष्ट षटकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहिले. तोच लतेश साळगावकर मात्र वैयक्तिक 29 धावांची बहारदार कामगिरी करत सांघिक धावसंख्या 53 धावा धावफलकावरती असताना दुसऱ्या गड्याच्या रूपाने मात्र माघारी येताना पाहायला मिळतोय. मात्र तोपर्यंत मात्र मैदानामध्ये एंट्री होते. ज्याच्या बॅटला चेंडू स्पर्श झाला तरी सीमारेषेच्या बाहेर उल्लंघन करण्याची क्षमता ठेवतो तो धाजी दुरत आता मात्र प्रतिनिधित्व करतोय तो अयान स्पोर्ट सर्जेकोट संघाचा. मात्र केरवाडे संघाचा एक गुणवान आणि कौशल्यवान खेळाडू मैदानाच्या आतमध्ये एंट्री त्याच्या माध्यमातून घेतली जाते. पाहावं लागेल विराजला मात्र हे चॅलेंज ऍक्सेप्ट करून ऍक्सेप्टेड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ह्या गोलंदाजीवरनं होईल. त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवरती फसवला होता मात्र यष्टिरक्षकापासून चेंडू थोडासा दूर राहतोय. सेकंड स्लिप पासून चेंडूचा प्रवास पाठीमागच्या साईडला जाताना पाहायला भेटेल. मात्र पहिल्या चेंडूवरती मिळालेला हाफ चान्सला मात्र फुल चान्स मध्ये कन्वर्ट करताना मात्र यष्टिरक्षक हा मात्र विठ्ठल कुठेतरी माघारी राहताना पाहायला मिळतोय. दुहेरीचा फटका परत एकदा दुहेरीची लाट ही मैदानाच्या आतमध्ये परत एकदा पाहायला मिळाली. 2 धावांनी धावसंख्या ही वधारली जाईल. ती मात्र 55 धावा ही धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. नक्की संततधार रीतीने आता मात्र कुठेतरी वापसी करणारी गोलंदाजीच्या इराद्याने मात्र गोलंदाज विराज हा स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. घेतलेला मनोमन इरादा कमीत कमी धावांवरती रोखण्याचा तो आतापर्यंत यशस्वी होतोय. मात्र पाहावं लागेल जोपर्यंत दाजी दुरत हा मैदानाच्या आत आउट ऑफ द सीन पाहायला मिळतोय. काय पाहिले हा रील्स उद्या होईल हा रील्स उद्या होईल टाळ्यांचा आवाज सांगून जातोय. राज तोडणकरने ह्या मॅच मध्ये नवीन ऊर्जा नवीन स्फूर्ती निर्माण करून दिली आहे. व्हॉट फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने बघितलं असतं मगाच्या मॅच मध्ये तेजस तुडबे मात्र या मॅच मध्ये पाहिला राज तोडणकर फ्लाइंग तोडणकर राज तोडणकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. सुरेख क्षेत्ररक्षण 5 महत्वपूर्ण धावा या रोखल्या जात आहेत. परत एकदा आवाज आलाय. आता मात्र सर्वांना हॅलो टाटा गुड बाय मी याच्यापेक्षा बरना मारू शकतो. मात्र स्ट्राईक चेंज झाल्यानंतर येतोय अक्षय घाटवळच्या बॅटमधनं हा ब्रँडेड षटकार.
या 62 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कला आपल्याला विराज पाहायला मिळतोय, ज्याच्या या आधीच्या चेंडूवरती मोठा प्रहार अक्षयकडनं. मात्र त्यानंतर स्लोअर वन चेंडू मात्र वाचलाय, जकडलाय, पकडलाय आणि चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पार. परत एक ब्रँडेड षटकार डीजे. आतापर्यंत तरी मात्र 68 धावा या धावफलकावरती जुळल्या जात आहेत. त्यानंतर मात्र चांगला चेंडू षटकाची वापसी करण्याच्या इराद्याने विठ्ठल हा पाहायला मिळतोय. एक धावी पहिल्या चेंडूवरती घेतली जाते आणि अक्षय मात्र सध्या भारत असलेला बॅटर, त्याला मात्र स्ट्रायकिंग एंडवरती हाणलं जाते. एका धावेने धावसंख्या 69 धावा ही धावफलकावरती जुळली जाईल. षटक क्रमांक 5 हे विठ्ठल कवडकरचं आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत या मॅचमध्ये सर्व काही पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. मात्र पाहावं लागेल या मेगा फायनलमध्ये कोण विजेता होताना पाहायला भेटेल. फक्त घुटना देख और तमाशा देख, खिलाडियों का खिलाडी अक्षय घाटवाळ साठी डीजे काय वाजवेल पाहूया. अक्षयच्या बॅटमध्ये, कारण या आधीच्या मॅच मध्ये मात्र त्याने सलगच्या 2 चेंडूंवरती 2 षटकार ठोकले होते आणि ह्या चेंडूंवरती तिसरा. आणि त्यानंतर मात्र परत एकदा प्रोटेक्शन आहे त्या डायकला विशाल येईल तोपर्यंत मात्र एक धावी कंप्लीट होताना पाहायला भेटेल. एक धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न, मोठा फटका येतोय, सेन्सिबल फटके येत आहेत. धावा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतला डिसिजन काही असो, मात्र बघणारे तमाम क्रीडा रसिकांना आनंद या मॅच मधनं देताना पाहायला मिळतोय. तो अक्षय घाटवळ आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र हा ब्रेक थ्रू परत एकदा मिळवून देईल का विठ्ठल, हे पाहणं गरजेचं असेल, कारण दाजी परत एकदा स्ट्रायकिंग एंडवरती. त्यानंतर परत एकदा तेज तर्रार रफ्तारवरती स्वार, मात्र लाईन लेन भरकटली जाते. म्हणजे पंचांचे दोन्ही हात समांतर, म्हणजे हा चेंडू अवांतर असल्याची खूण, अवांतरची ही महत्वपूर्ण धाव जोडली जाईल आणि सांघिक धावसंख्या पोहोचली जाते. 77 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. एक चांगल्या मोठ्या फटक्यांची नक्कीच तमाम आवश्यकता असेल. मात्र काय घडेल, काय बिघडेल, चेंडू हवेमध्ये, काय फटका खेळलाय, ही ताकद आहे, ही टायमिंग आहे, हे काय आहे. मात्र हा प्रॉपर सीमारेषा बाहेर दाजी दुरतचा फक्त आणि फक्त 80 धावा या धावफलकावरती जुळल्या जात आहेत. मात्र त्यानंतर 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 बॅक टू बॅक अँड बॅक टू बॅक चेंडू सीमा रेषा पार. परत एक ब्रँडेड दाजी दुरत षटकार. धावा आतापर्यंत धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत. प्रथम फलंदाजी करत असताना आणि परत एकदा टायमिंग थोडं प्रॉपर, त्यावरती ताकद आहे आणि केलाय ताकदीचा वापर आणि या मॅच मधला परत एकदा सुंदर 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 सिक्सर दाजी दुरत.
96 या धावसंख्येवरती थोडंसं महागडं आपल्याला आव्हान वाटतंय या मैदानाच्या आतमध्ये. मात्र पाहावं लागेल सेकंड स्पेलला काय होईल. परत एकदा सुरेख चेंडू पाठीमागच्या थर्डमॅन रिजनला चेंडूचा प्रवास. मात्र यष्टिरक्षक जातोय चेंडूवरती ताबा मिळवतोय आणि एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. अजूनही पहिल्या इनिंगला सांगते जाण्यासाठी संपूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूंची प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. या 5 चेंडू नंतर समजलं जाईल कोण हरेल कोण जिंकेल, कितपत धावांचं टार्गेट हे सेट केलं जाईल आणि कितपत धावांचा बचाव केला जाईल ह्या सेकंड स्पेलला. हे मात्र सांगणारे हे 5 चेंडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. त्यानंतर मात्र मी आहे स्ट्राईकला हे परत एकदा जाणीव करून देतोय. दोन धावा या धावफलकावरती लागताना सांघिक शतक हे मात्र धावफलकावरती लागलं जात आहे ते अयान 11 संघाच्या बाजूने. सुरेख फटकेबाजी फायनलला आपल्याला पाहायला मिळतीये. त्यानंतर परत एकदा हेलिकॉप्टरचा फटका, त्याच्यावरती मात्र एक धाव नक्कीच पूर्ण केली जाईल. एका धावेने धावसंख्या ही 103 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. म्हणजे अजूनही हे षटक संपताना 3 चेंडूंची प्रतीक्षा असेल. अक्षयच्या बॅटमधनं ते 3 मोठे फटके, ज्या 3 मोठ्यांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक लावलं गेले ते मैदानाच्या आतमध्ये येतील का हे पाहणं गरजेचं असेल. काय घडेल काय बिघडेल या 3 चेंडूंवरती. गोलंदाजी मार्कला विराज जो पाहायला मिळतोय प्रतिनिधित्व करतोय वायरी संघाचं. परत एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी आता मात्र पैसे वाचले जात आहेत ते जाधव साहेब यांचे. त्यावरती एक धावी पूर्ण होईल. एका धावेने धावसंख्या 104 धावा या धावफलकावरती. अजूनही पहिल्या इनिंगला सांगते जाण्यासाठी 2 चेंडूंची प्रतीक्षा ही करावी लागेल. मात्र राहिलेल्या ह्या 2 चेंडूंवरती परत एकदा स्ट्रायकिंग एंडला कोण आलाय. परत दाजी दुरत क्या बॅट शांत केली जाईल. विराजकडे तो स्पेल आहे का ते मात्र मैदानाच्या आतमध्ये ज्या स्पेलचं ब्रह्मास्त्र बाहेर काढेल का विराज हे पाहणं गरजेचं असेल. मात्र दाजी दुरत ऑन फायर पाहायला मिळतोय. परत एक षटकार दाजीच्या बॅटमधना. सांघिक वैयक्तिक 35 धावा जमवतोय तो दाजी दुरत पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगला समाप्ती जाणारा शेवटचा चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. आणि ह्या राहिलेल्या शेवटच्या चेंडूवरती मात्र फटका फसलाय का मात्र पाहावं लागेल. विशाल पाहायला मिळतोय कुठची चूक करणार नाही या ठाम इरादाने. मात्र शेवटच्या चेंडूवरती मात्र गडी बाद होताना पाहायला मिळतोय. एक मिनिट षटकांचा खेळ हा समाप्त होतोय आणि गडी बाद झाले ते 3 गडी बाद होताना पाहायला मिळतात. आणि या 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 110 धावा टॉस विन झाल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करण्याचा घेतलेला निर्णय तो अयान 11 संघाच्या बाजूने. आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण दिलं वॉरियर्स वायरी या संघाला. फलंदाजीचा घेतलेला निर्णय कसा योग्य होता हे साबित करून दाखवलं ते मात्र दाजी दुरत. वैयक्तिक 9 चेंडूंवरती 35 धावांची अबाध्य फेरी मैदानावरती पाहायला मिळते. एकदा जोरदार टाळ्यांनी या फटकेबाजीचं आपण या ठिकाणी अभिनंदन करूया. आणि त्यानंतर अक्षय घाटवळ यांनी सुद्धा 21 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेसाठी एकेश्वर क्रिकेट संघ दांडी या स्पर्धेला सन्माननीय एजाज मुल्ला यांच्याकडनं शुभेच्छा, तसेच निखिल डोके यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा येतात. तसेच जगदीश खराडे सर यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत या संपूर्ण स्पर्धेसाठी. सन्माननीय किरण उर्नेकर यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत या संपूर्ण स्पर्धेला. सन्माननीय महेश कोयंडे यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा, धन्यवाद सर. पाहिलं गेलं तर मंदार केनी साहेब यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. तसेच एकेश्वर क्रिकेट संघासाठी सन्माननीय मंदार ओरसकर साहेब यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी प्रिन्स बियर शॉपी यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत.
तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी हेमराज सावजी यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत. तसेच सन्माननीय मुन्ना पराडकर यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत. तसेच सन्माननीय विनायक खवणेकर यांच्याकडनं सुद्धा या एकेश्वर क्रिकेट संघासाठी शुभेच्छा येत आहेत. तसेच अजित आचरेकर यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. एकेश्वर क्रिकेट संघ यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. तसेच सन्माननीय पूनम चव्हाण यांच्याकडनं सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा. तसेच सहदेव बापाडेकर सन्माननीय यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत. तसेच सन्माननीय रोहित मालणकर यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा. तसेच दत्ता आचरेकर सन्माननीय यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा. तसेच सन्माननीय सुयोग परब यांच्याकडनं सुद्धा या मॅचसाठी शुभेच्छा येत आहेत. शुभेच्छांचा वर्षाव जणू काही या पूर्ण स्पर्धेसाठी होताना पाहायला मिळतोय. तसेच पाहिलं गेलं तर विष्णू सर यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा येत आहेत. तसेच सन्माननीय सौरभ तामणकर यांच्याकडनं सुद्धा शुभेच्छा. तसेच सन्माननीय बाबा आचरेकर यांच्याकडनंही शुभेच्छा येत आहे. सन्माननीय नूतन रोगे यांच्याकडनं ही या संपूर्ण क्रिकेट सामन्यांना शुभेच्छा. तसेच सन्माननीय आनंद पराडकर यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा. तसेच या संपूर्ण स्पर्धेसाठी राका रोगे यांच्याकडनंही शुभेच्छा येत आहेत. सन्माननीय अन्वय प्रभू यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. अमोल समन सन्माननीय यांच्याकडनं सुद्धा या संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. तसेच या सर्व जे क्रिकेटचे चाहते एकेश्वर क्रिकेट संघ दांडी यांच्यावरती प्रेम करणारे जेवढे सर्व शुभेच्छुक माणसं या ठिकाणी पाहायला मिळतात त्या सर्वांचं एकेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने खूप खूप शतशः आभार. तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद, तुमचे शुभचिंता नक्कीच या मंडळाच्या पाठीमागे असेच राहून दे. सेकंड फेजला जाऊया. या संपूर्ण 36 चेंडूंवरती 111 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. या 111 धावांची गरज असताना सलामीची जोडी ही मैदानाच्या आतमध्ये एंटर करते. विशाल लुडबे आणि त्याच्याबरोबर विठ्ठल कवटकर. या 36 चेंडूंवरती 111 धावांचा पाठलाग होईल की ह्या 36 चेंडूंवरती 110 धावांहून कमी धावांवरती रोखण्यामध्ये यशस्वी होईल. काय घडेल काय बिघडेल हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती जुळले जात आहेत आमचे साथी समालोचक मित्र सन्माननीय नाना नाईक सर हे जोडले जात आहेत. तोपर्यंत मी योगेश पेंडुरकर या संपूर्ण क्रिकेट सामन्यांमधनं एकेश्वर क्रिकेट संघ दांडी यांच्या या संपूर्ण क्रिकेट मॅचमधनं झालझुलच्या मैदानावरती तुमची सर्वांची रजा घेतोय आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी पूर्णविराम लावतोय. धन्यवाद. या पुढचा आवाज सन्माननीय नाना नाईक साहेब यांचा. धन्यवाद योगेश पेंडुरकर सर. प्रथम फलंदाजी करत असताना या ठिकाणी केरवाडे संघ 110 धावा जमवतो. 111 धावांचं उद्दिष्ट देतोय तो वॉरियर्स वायरी क्रिकेट संघाला. उपस्थित मान्यवर कक्षामधील सर्व मान्यवर तसेच या स्पर्धेत सहभागी झालेले क्रिकेटवीर आणि तमाम क्रीडा रसिकांचं आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये एकेश्वर क्रिकेट संघाच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. नाही जमणार म्हणून असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू म्हणून केलेली सुरुवात म्हणजेच यशस्वी होण्याचं पहिलं पाऊल. निश्चितच 111 धावांचं पाठलाग करताना निश्चितच मोठे फटके खेळावे लागतील आणि ही सुरुवात असेल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण विठ्ठल कवटकरचा अतिशय अप्रतिम झेल टिपतोय डील्स केरलेच्या दिशेनं. त्या ठिकाणी लतेश साळगावकर म्हणजे ज्यानं आपल्या इनिंगची सुरुवात केली होती त्यानेच आता मात्र गडी बाद करण्याची देखील सुरुवात करतोय झेलच्या स्वरूपात. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण करतोय आणि विठ्ठल कवटकर सारख्या एका यशस्वी फलंदाजाला तंबूच्या दिशेने पाठवतोय. प्रवीण कुबल गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सफलता, दुसरा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अतिशय सुंदर फटका विनय धुरीच्या बॅट मधून डीप केलेच्या दिशेने चेंडू फरार 6 धावांसाठी. एक संघाच्या फलंदाजांनी षटकार चौकारांची आतषबाजी मारत 110 धावांचा पल्ला या मैदानामध्ये गाठला तो 6 षटकांमध्ये. आणि प्रत्युत्तरादाखल वॉयरी वॉरियर्स क्रिकेट संघ या ठिकाणी विनय धुरीच्या बॅटमधून पहिला षटकार निघतोय. एका बाजूला विनय धुरी तर दुसऱ्या बाजूला विशाल लुडबे देखील वाट पाहतोय फलंदाजीची संधीची. आता मात्र पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न झेलजीतचं अपील करतायत आणि खरोखरच खेळाडू वृत्ती पाहायला मिळते विनय धुरीकडनं. या ठिकाणी विनय धुरी या ठिकाणी
क्रीज सोडून बाहेर येतोय। या ठिकाणी दुसरा धक्का बसतोय विनय धुरीच्या रूपानं। एक संघ अशी ही टेनिस बॉलचा क्रिकेट रणसंग्राम या झालदूलच्या आलिशान मैदानावरती भरवण्यात आलाय आणि आजचा अंतिम दिवस आणि अंतिम लढत या ठिकाणी सुरू आहे। 110 धावांचं उद्दिष्ट दिलंय ते आयान क्रिकेट संघ केरवडे क्रिकेट संघानं। केरवडे क्रिकेट संघ या ठिकाणी चांगली फलंदाजी करत होता। अतिशय सुंदर चेंडू लेगसाईडच्या दिशेने फटका मारण्याचा प्रयत्न, एकेरी धाव सहज प्राप्त करतायत। सुंदर रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी पाहायला मिळते। लेग वाईजची खूण या ठिकाणी सन्माननीय बंटी केरकर सर या ठिकाणी या सामन्याचं परीक्षण करतायत। सुंदर परीक्षण पंचपुत्र या ठिकाणी या स्पर्धेसाठी लाभलेत। अमरोज अल्मेडा सर, मंगेश धुरी सर, दीपक धुरी सर, उमेश मांद्रेकर सर आणि बंटी केरकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत। या स्पर्धेचं पूर्ण परीक्षण यांनी केलंय। प्रवीण खुबल गोलंदाजी मार्कवर पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते। विशाल लुडबे स्ट्राईक एंडवरती। आता मात्र पुलचा फटका आणि विशालच्या बॅटमधून पाहावं लागेल एक मोठा फटका, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण लतेश याच्याकडनं। म्हणजे आपल्या संघासाठी 5 धावांचं रक्षण करतोय लतेश साळगावकर। अप्रतिम फटका होता विशालच्या बॅटमधून। निश्चितच लतेशचं कौतुक करावं लागेल। या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षणाच्या जोरावर 5 धावा रोखतोय। पहिल्या षटकाची देखील समाप्ती होते। 110 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा। डीजे एकेश्वर मित्र मंडळाने आयोजित केलेल्या स्पर्धेसाठी उत्कृष्ट खेळपट्टी मिळाली ती झालदूल मित्र मंडळाकडून। अतिशय सुंदर खेळपट्टी आणि या खेळपट्टीवर 6 धावांचे 6 षटकांमध्ये 100 धावा देखील या खेळपट्टीवर तयार होत आहेत। तसेच त्याचप्रमाणे सन्माननीय प्रशांतजी सामंत सर यांनी या जागेत हे मैदान उपलब्ध दिलंय। धन्यवाद प्रशांतजी सामंत सर, आपण या मैदान खेळाडूंसाठी आपण या वर्षी पण खुलं ठेवलंय। त्यामुळे इतर गावातील खेळाडू देखील येऊन या ठिकाणी आपला खेळ प्रदर्शन या ठिकाणी करू शकलेत। धन्यवाद मनापासून एकेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय सौरभ। तर पाहावं लागेल तेजस लुडबे स्ट्राईक एंडवरती। अगोदरच्या सामन्यामध्ये तेजसने अतिशय चांगली फलंदाजी साकारली होती। या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये तेजसची फलंदाजी बहरणं गरजेचं। आता मात्र पुलचा फटका खेळतोय, बराच काळ हवेत असणारा चेंडू पाहावा लागेल। क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी डीप स्क्वेअर लेगच्या दिशेनं तेजस लुडबेच्या बॅटमधून। तीन क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तैनात केले या षटकासाठी आणि या क्षेत्ररक्षणाचं आव्हान देतोय गोलंदाज। अतिशय सुरेख चेंडू, परंतु पंचांचा एक हात भुई समान होतोय। म्हणजेच खराब चेंडू आणि खराब चेंडूला योग्य ती शिक्षा नो म्हणून घोषित केलं जातंय। उघडा डोळे पहा नीट, पुढचा चेंडू असेल फ्री हिट। निश्चितच तेजस दुर्बे याच्याजवळ संधी चालून आली एक मोठा फटका खेळण्याची, कारण खराब चेंडूवरती फ्री हिट। आता मात्र स्ट्रेट ड्राइव्ह पाहायला मिळतोय। लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू फरार 6 धावांसाठी तेजस लुडबेच्या बॅटमधून दुसरा षटकार।
विठ्ठल कवटकर आणि विनय धुरी हे स्वस्तात बाद झाल्यानंतर जबाबदारीचा क्रिकेट खेळताना दिसतोय तो तेजस दुर्वे. आता मात्र ऑफ साईडच्या दिशेनं चेंडू ठोकलाय. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याच्या चपळाईनं त्या ठिकाणी एक धाव सहज प्राप्त केलं होतं. केरवाडा क्रिकेट संघाचा क्षेत्ररक्षक अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण साकारलं होतं, परंतु त्या ठिकाणी एक धाव सहज प्राप्त होते आणि एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यात वॉरियर्स वायरी क्रिकेट संघ 111 धावांचा पाठलाग करत असताना 24 धावा. या ठिकाणी आमचे साथी गुणलेखनाचं काम पाहत आहेत कल्पेश रोगे. एक सुंदर बोलकं गुणलेखन पाहायला मिळतंय या ठिकाणी. आता माझा रिव्हर्स स्वीपचा फटका. चेंडू जातोय सीमा पार. पॉइंटच्या डोक्यावरून विशाल लुडबेच्या बॅट मधून पहिला खणखणीत षटकार. या षटकामधील गोलंदाजी मार्कवर सौरभ. आता मात्र फाईन लेगच्या दिशेने हलकत खेळतोय. एक धाव तर निश्चित पूर्ण करतोय क्षेत्ररक्षकाने. चेंडू या दोघांच्या शर्यतीमध्ये पाहावं लागेल. चेंडूवरती ताबा मिळवतोय क्षेत्ररक्षण अतिशय सुंदर करतोय. चेंडू फेक थेट गोपाळ बाटा यांच्या हातामध्ये चेंडू फेक होते, परंतु 2 धावा सहज प्राप्त करतायत. या 2 धावेनं धावसंख्येत बदल होतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचते ती 32 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यात वॉरियर्स वायरी क्रिकेट संघ डीजे. करत असताना तेजस दुर्वे डावखुऱ्या शैलीचा हा फलंदाज वायरी गावाच्या नावासाठी खेळतोय. या मैदानामध्ये पाहावं लागेल. केरवाडा संघ आपल्या गावाच्या नावासाठी या मैदानामध्ये झुंज देतोय. प्रथम पारितोषिक रोख रुपये 35,000 व आकर्षक चषक एकेश्वर मित्रमंडळानं एक देखणं आयोजन केलंय. मात्र रिव्हर्स स्वीपचा पुन्हा एकदा देखणा फटका. एक धाव तर निश्चित पूर्ण करतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षक दोघांची शर्यत सुरू आहे. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे त्या ठिकाणी. 2 धावा या ठिकाणी पूर्ण करतायत आणि 2 धाव्यांवरती समाधान मानतायत. 2 धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 2 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा. 111 धावांचा पाठलाग करण्यासाठी अजूनही क्रीडा रसिकांमध्ये उत्कंठा वाढून राहिली आहे की तेजस लुडबे आणि विशाल लुडबे जोपर्यंत या मैदानात आहे तोपर्यंत धावसंख्येचा पाठलाग होतोय. गोलंदाजी मार्कवर प्रवीण. आता मात्र पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, थोडासा प्रयत्न अपुरा पडतोय. असे सुरेख पंचगिरी देखील या ठिकाणी पाहायला मिळते. चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, नंतरच्या चेंडूवर निर्धाव टाकतोय प्रवीण कुबाल. एक कौतुकास्पद गोलंदाजी, सलामीवर गोलंदाजीच्या रूपानं सुरेख गोलंदाजी साकारली. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. 2 गडी गारद केलेत विठ्ठल कवटकर आणि विनय धुरी. आता पाहावं लागेल 3ऱ्या गड्याच्या प्रतीक्षेत दिसतोय प्रवीण कुबाल. प्रथम फलंदाजी करत असताना दाजी धोरात आणि अक्षय घाटवळ यांची अतिशय सुंदर फलंदाजीने कव्हर ड्राईव्हचा एक देखणा फटका. तेजस लुडवेच्या बॅट मधून पुढे चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय प्रवीण कुबल. स्ट्राइक एंडवरती पुन्हा एकदा. आता मात्र पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा मिस टायमिंग होतंय. चेंडू पुन्हा एकदा निर्धाव होतोय. वारंवार 2 चेंडू निर्धाव गेलेत. मात्र 6 धावा 4 चेंडूंमध्ये खर्ची घालतोय प्रवीण कुबल. आता मात्र निश्चितच विशाल लुडबे त्याच्या कानमंत्र देतोय. पाहावं लागेल. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका. स्वप्न मनात धरलेलं कधीही मोडू नका. पावलोपावली मैदानात येतील कठीण प्रसंग, पण ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. निश्चितच या सामन्याच्या शेवटपर्यंत या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल. तो वॉरियर्स वायरी क्रिकेट संघाला 110 धावांचा पाठलाग करत असताना आणखी एक देखणा फटका. चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी.
मध्ये बदल केला जाते. कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. लॉंग ऑन मिड विकेट आणि डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. क्षेत्ररक्षणाचा भेद घेण्याचं आव्हान देतोय गोलंदाज प्रवीण कुबल. पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय तेजस लुडवे त्याच्या स्ट्राईक एंडवरती. सुरेख आता रिव्हर्स स्वीपचा फटका. लेगीपूरचं अपील देखील पंच मात्र अपील फेटाळून लावतायत. अतिशय सुरेख पंचगिरी. बंटी केरकर सर स्ट्राईकवरती पंच म्हणून काम पाहतायत. अतिशय सुरेख पंच. या ठिकाणी उत्साह जास्त परंतु आत्मविश्वास कमी असलेलं अपील पाहायला मिळालं प्रवीण कुबल याच्याकडनं. आणि या ठिकाणी एक धाव या ठिकाणी प्राप्त होते. एका धावेने धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या पोहोचते ती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 43 धावा. उर्वरित 18 चेंडू बाकी आणि 18 चेंडूंमध्ये उर्वरित धावा कोणत्या प्रकारे जमवतोय की या धावांचं रक्षण केलं जातंय केरवाडा क्रिकेट संघाच्या वतीनं हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती चिन्मय पराडकर आपल्या समोर येत आहेत. धन्यवाद. तीन षटकांचा खेळ संपलो. धाव संख्या 43 अशा अंकार स्थिरावली. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 4था षटक घेऊन येतो गोलंदाजी मार्कवर साहिल गटव. तर समोर फलंदाज असा तेजस लुडबे. या अगोदरच्या षटकात त्यांनी 2 कव्हरच्या कपाळावरना 2 खणखणीत चौकार काढले होते. तो तेजस लुडबे आता मात्र स्ट्राईकच्या दिशेने दिसतो. 111 धावांचा पाठलाग करताना वॉरियर्स वायरी संघ आतापर्यंत 43 धावा जमवता. निश्चितच विशाल लुडबे आणि तेजस लुडबे दोन्ही फलंदाज हे मैदानात राहिले तर निश्चितच काहीतरी विजय आपलो पार करू शकतात. पण निश्चित एका बाजून कॅप्टन ऑफ सिंधुदुर्गचो गोपाल भट्टा विकेट किपरच्या पाठी आपला बहु गावतलो. पहिलो वैलो चेंडू साहिल घाटवायचो. सुंदर गोलंदाजी म्हणू गई. मात्र चेंडू जाताना जाऊ बाकीचं काम पूर्ण करतो यष्टरक्षक. एकेरी दुहेरी धावान जमाचा नाही. मोठे फटके हे निश्चितच मारूचे लागतले ते तेजस लुडबे आणि विशाल लुडबे यांका. 111 धावांचो पाठलाग. एक मोठी धाव संख्या पल्लो पार करूच असलो तर पुन्हा एकदा सुंदर चेंडू. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र त्याका म्हटलं जातं तो चेंडू आणि एक धाव. एका धावेन धाव संख्येत भर. धाव संख्या बऱ्याच वेळेनंतर एका धावेन 44 अशा अंकार जाऊन पोचली. आता मात्र बऱ्याच वेळेनंतर विशाल लुडबे स्ट्राईकच्या दिशेने दिसतलो. सोळा चेंडू आणि 67 धावांची नितांत गरज वॉरियर्स वायरी संघाक ह्यो सामनो जर जिंकायचो असलो तर निश्चितच मोठे फटके मारूचे लागतले. मात्र ह्या इराद्यान विशाल लुडबे वल्लव रे नकवा वल्लव करताना आपला मैदानाच्या दिशेने बहु गावलो. 3 चेंडूंचो खेळ संपलो. धाव संख्या 44 अशा अंकार. 15 चेंडू आणि 67 धावांची गरज म्हणजे नितांत गरज असतली. 10 मोठे षटकार हाणूचे लागतले विशाल लुडबे का तरच काहीतरी आपण ह्यो सामनो आपल्या खिशात घालू गावतलो. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. निर्धाव चेंडूची गणना केली जातली. 4 चेंडवांचो खेळ संपलो. धाव संख्या स्थिरावली होती 45 अशा अंकार. माफ करा 44 अंकार. आता मात्र पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीपचा फटको मारूचो होतो. बॅट आणि बॉलचो काही संपर्क होणार नाही. मालवणीत सांगू झाला तर बघता बजेने मागता वडो ह्या म्हणीची आठवण करून देतलो. 5 चेंडूंचो खेळ संपलो. धाव संख्या 44 अशा अंकार स्थिरावलेली दिसतली. निश्चितच काहीतरी या सामन्यावर पकड मजबूत करताना दिसता तो अयान 11 संघ. अयान 11 संघाचो मालक मनीष खडपकर
निश्चितच खुश दिसतलो, कारण मनीष कडपकर हे काय आवड असा की केरवाडा गावातून ह्यो संघ त्यांनी उपलब्ध केलो. एकेश्वर दांडी मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये मनीष तुझा पण खूप खूप अभिनंदन असा. चार षटकांचा खेळ संपलो आणि धावसंख्या जाऊन स्थिरावली होती 45 अंकार. दरम्यान बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचो इशारो पंचांकडसून आमच्याकडे येता. वैयक्तिक पहिला संघातर्फे 5व्या षटक घेऊन गोलंदाज येतलो देवीदास कुबल. गोपाल भट्टा सरांच्या तालमीत वाढलेले हे बरेच खेळाडू आज मात्र येऊन पोचले ते झालझुलच्या मैदानात. आणि पहिलो चेंडू मात्र सुंदर चेंडू बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचा. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर देवीदास कुबल. दुसरा चेंडू विशाल लुडबे सरासाठी. दुसऱ्या चेंडूवर मोठो फटको आकाशात हा हेलो ताटा करीत चेंडू जातला अकांडे पार माटोवा पार गडग्या पार षटकार. देवीदास कुबलेचो मोठो फटको मारूचो होतो, मात्र बॅट आणि चेंडूचो काय संपर्क होणार नाही. बाकीचा काम पूर्ण करता यष्टरक्षक गोपाल भट्टा सर. 3 चेंडूंचा खेळ संपलो. षटकातील अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. या इनिंग मधल्या 5वा षटक. सुंदर फटको एक धाव निश्चित धावन करतलो. रतेश साळगावकर स्क्रीनवर येतलो. फील्ड करतलो, थ्रो करतलो, तोपर्यंत एकाच धावेवर संतुष्ट मानूच लागतला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो मात्र तेजस लुडबेचो नकार. दरम्यान षटकातलो पुढचो चेंडू. आता मात्र फलंदाज बाधतलो मोठा कलाम लागतात तेजसच्या नावान डीजे. म्हणजेच मी स्वतः बाबी कलिंगन नेहरू गावचे दशावतार बाबी कलिंगन यांचा ह्या वाक्य फेमस झाला होता. तसोच मात्र स्वतः कर्णधार गेलो होतो ओमकार तळगावकर. मात्र गेल्या पावली घरात जाताना दिसतलो. तर्फे हार्दिक हार्दिक अभिनंदन. दरम्यान राज तोडणकर मैदानात. साहिल घाटोइलो वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे शेवटचा षटक घेऊन. आता मात्र औपचारिकता शिल्लक राहिलेली दिसतली या सामन्यात. अंतिम रणसंग्राम आणि या अंतिम रणसंग्रामात दांडेश्वर मित्रमंडळ आयोजित या चषकावर कोण नाव करतलो, कोण बाजी मारतलो आणि कोण दुसऱ्या क्रमांकाक बळी पडतलो तो दिसतला. निश्चितच मोठो फटको उडालेलो, कारण जो क्षेत्ररक्षकाच्या वायात जाऊन पडलो आणि फलंदाज राज तोडणकर बाद जातलो.
जागा घेण्यासाठी निश्चितच अजूनही 4 चेंडू शिल्लक या इनिंग मधले आणि बरेच धावा मात्र काढूचे लागतले. आता मात्र सुंदर फटको एकेरी दुहेरी धावन काय बनाचा ना. निश्चितच मोठे फटके मारूचे लागले असते पण धाव संख्या जाऊन स्थिरावली होती 53 अशा अंकार. पुढलो चेंडू साहिल गटवयचो जवळजवळ हो सामनो अयान 11 संघाने आपल्या खिशात घातलेलो दिसतो. रिव्हर्सिपचो फटको मारूचो तो मात्र चेंडू आणि बॅटचो काही संपर्क झालो नाही. बाकीचं काम यष्टरक्षक पूर्ण करतलो. 4 चेंडूंचो खेळ संपलो. 4 चेंडूंचो खेळ संपलो. धाव संख्या स्थिरावली होती 53 अशा अंकार. 5 चेंडू साहिल गटवयचो. आता मात्र बऱ्याच वेळ नंतर मोठो फटको इलो. चेंडू जातलो अखंड पैलाडी 6 धावांसाठी. षटकार डीजे. जवळ जवळ यो सामनो अयान 11 सर्जकोट संघाने आपल्या खिशात घातलेलो दिसतलो. शेवटचा चेंडू आणि निर्धाव चेंडू. ह्यो सामनो अंतिम रणसंग्राम अयान 11 संघ विजय होतलो. या सर्व मित्रमंडळाने आम्हाला समालोचन करण्याची नामी संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद.